2024ला खासदार संजय काका पाटील 4.5 लाखाच्या आसपास मतांना निवडून येतील। इथले लोक फक्त 4.5 लाखांनाच म्हणतात, अजून 7 लाख म्हटले नाहीत, हे आपलं भाग्य समजायला हवं। सांगली लोकसभा मतदारसंघ हा मूळचा काँग्रेसचा मतदारसंघ आहे। 14 आणि 19चा अपवाद वगळता इथं नेहमी काँग्रेस निवडून आलेला आहे। 100% संविधानाच्या विरोधात भाजप आहे, म्हणून आमची लढाई ही संविधान वाचवण्यासाठी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून ठेवलेली आहे, ज्या घटनेच्या आधारे आपण आज वाटचाल करतो, त्या घटनेमध्ये फेरबदल करण्याचा अथवा त्या घटनेमध्ये छेडछाड करण्याचा, घटनेमध्ये दुरुस्ती यापूर्वी सुद्धा अनेक वेळा काँग्रेस पक्षाची सत्ता असताना झालेली आहे। घटनेमध्ये दुरुस्ती होऊ शकते, परंतु घटना बदलणं, संविधान बाजूला ठेवणं, संविधान बदलणं हा जो प्रचार आज सुरू आहे तो प्रचार या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। काँग्रेसच्या राजवटीत पुतळ्यांच्याबद्दल एवढे वाईट कायदे केले होते, काळे कायदे केले होते, ते सोडवायला आम्हाला 2 वर्ष लागली। सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा, पाण्याचा आणि माणसांचा अंदाज लागत नाही। समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन आले आहेत रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स विटा मध्ये गुंतवणूक करणे असो किंवा स्वतःचे हक्काचे घर घेणे असो, रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी। प्रत्येक फॅमिलीसाठी कन्व्हिनियंट ठरेल असा उत्कृष्ट प्लॅन आणि वर्षानुवर्षे मजबूत राहील असे गुणवत्तापूर्ण बांधकाम। आमची इतर वैशिष्ट्ये: महारेरा रेजिस्टर प्रोजेक्ट, 80% पर्यंत लोन सुविधा, उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम, सर्व आवश्यक नागरी सुविधा हाकेच्या अंतरावर, ग्रुप बुकिंग साठी विशेष सवलत। त्यामुळे वेळ न घालवता लवकर आपल्या हक्काच्या घराचे मालक व्हा, कारण डिस्काउंट रेट मधील मोजकेच फ्लॅट शिल्लक आहेत बरं का। पत्ता: रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स, इस्टिन हॉटेल शेजारी, मायनी रोड, विटा। बुकिंग साठी संपर्क 87 66 56 15 83। सावंत स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपण स्पेशल गोच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये जात आहोत आणि तेथील सामान्य मतदार असतील, नागरिक असतील, त्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण घेत आहोत। परंतु त्याच्या पुढे जाऊन आपण दुसरा एक फेज सुरू केला आहे, तो म्हणजे ज्या कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या जीवावरती पक्ष किंवा नेते मंडळी असतात किंवा त्यांच्या जोरावरती सगळी जी भिस्त असते किंवा निवडणुका ज्यांच्या माध्यमातून लढवल्या जातात, ते सर्व पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघ क्षेत्रातील तासगाव या ठिकाणी आलेलो आहोत। तासगाव शहराला किंवा तासगाव तालुक्याला एक ऐतिहासिक वारसा आहे। या ठिकाणानं जी रोहियोची योजना होती वि. स. पागेंनी सुरू केलेली, ते या ठिकाणीच होते। ह्या विद्यमान जे खासदार आहेत 2 टर्म भाजपचे, ते पण या ठिकाणचेच ह्याच तालुक्यातून येतात। राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पद ज्यांनी भूषवलं ते स्वर्गीय R. पाटील देखील ह्याच तालुक्यातून येतात। त्यासोबतच अनेक क्रांतिकारकांचा हा तालुका म्हणून परिचित आहेत। तर आज या ठिकाणी महायुती, महाविकास आघाडी किंवा ह्या दोन्हीही आघाडी युतीत समाविष्ट नसलेले घटक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपणा सर्वांचे मी स्वागत करतो। राष्ट्रवादीची इथं सत्ता आहेत, या ठिकाणी आमदार आहेत, आपण त्यांच्यासोबत देखील संपर्क केला आहे। अजून देखील त्यांच्यातले माझ्या माहितीप्रमाणे कोण आलेले नाहीत, पण आपण अपेक्षा करूयात की ते देखील कार्यक्रम सुरू झाल्यानंतर जॉईन करतील। तर आपण जे इथले खासदार आहेत संजय काका पाटील, त्यांच्या कार्यकर्त्यांपासून सुरुवात करूया। काय वाटतं यंदा तुम्हाला, काय वाटतं 24ला? 2024ला खासदार संजय काका पाटील 4.5 लाखाच्या आसपास मतांना निवडून येतील। म्हणजे 4.5 लाख मतांचं मार्जिन, लीड एवढं लीड हो, एवढा लीड। लोकांचा दांडगा जनसंपर्क व लोकांच्यात मिसळण्याची त्यांची कला व लोकांचा, सर्वसामान्य जनतेचा असणारा त्यांच्यावरती विश्वास हा या गोष्टीसाठी कारणीभूत ठरणार। व काका 4.5 लाख मतांच्या लीड। तुम्ही 4.5 लाख म्हणताय, 14ला किंवा 19ला पण एवढी मताधिक्य भेटलं नव्हतं का? या वेळेला का भेटेल वाटतंय तुम्हाला? काय आता या लोकसभेच्या इलेक्शन दरम्यान पुढं तुल्यबळ उमेदवार नसल्यामुळं आज तुमच्या लक्षात येईल, इथंसुद्धा जे उमेदवार आहेत त्यांचे समर्थक किती आहेत, भाजपचे समर्थक किती आहेत, यावरून तुम्ही मताची तुलना करा। आणि इथं केलेला विकास, या मतदारसंघाला खूप मोठी परंपरा आहे। R. पाटलांच्यापासून, संजय काकांच्यापासून, पुंदी योजनेपासून टेंबू म्हैसा योजनेपर्यंत विस्तारित योजना, एवढ्या प्रचंड काम केलेलं आहे। रस्ते, या सगळ्यांचं एवढं डेव्हलपमेंट झालेलं आहे, त्यामुळे लोकांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे। त्यामुळे हे ना भूतो ना भविष्य। माझी तर अशी अपेक्षा आहे की इलेक्शन 44 लोकसभा इलेक्शन हे बिनविरोध द्यावं
अशी माझी सगळ्यांना आव्हान आहे. काय ते म्हणतायत की विरोधकांच्या तिथं दमच राहिलेला नाही, त्यामुळे बिनविरोध आम्हाला द्यायला पाहिजे. सांगली लोकसभा मतदारसंघ हा मूळता काँग्रेसचा मतदारसंघ आहे. 14 आणि 19चा अपवाद वगळता इथं नेहमी काँग्रेस निवडून आलेला आहे. गेल्या जागा वाटपांमध्ये सध्या ज्या काही चर्चा चालू आहेत त्या चर्चांमध्ये शिवसेनेनं आपला उमेदवार जाहीर केलेला आहे. परंतु काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आमची भूमिका अशी आहे की हा मतदारसंघ काँग्रेसनंच लढावा आणि त्या दृष्टीनं आमचे जे वरिष्ठ नेते माननीय विश्वजित कदम साहेब असतील, विशालदादा असतील किंवा आमदार विक्रम सावंत असतील, पृथ्वीराज बाबा असतील किंवा सन्माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीमध्ये हायकमांडकडे त्या दृष्टीनं प्रयत्न करतात. जागा सुटेल वाटते का तुम्हाला या ठिकाणी? जागा निश्चित सुटेल आणि ही जी लढाई सोपी वाटते ती सोपी राहणार नाही हे मी तुम्हाला अगदी 100% ग्वाहीने सांगतो. पण तुमच्यात मतभेद असल्यामुळं असं त्यांचं म्हणणं आहे की तेव्हा आम्ही 4-4.5 नाही. मताच्या लीडने येणार. बघा, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, आम्ही लोकशाही मानणारे पक्ष आहोत आणि लोकशाही आणि संविधान वाचावं म्हणून आम्ही या लढाईत उतरलेलो आहे. आमच्यात कुठलाही वाद नाही. जर समजा उद्या असा निर्णय झाला की शिवसेनेचा उमेदवार येत असेल तर आम्ही त्या शिवसैनिकांपेक्षा 2 पावलं पुढे राहून त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहून आम्ही ताकदीनं ही लढाई लढणार. आणि जे काही विरोधक म्हणतायत 4-4.5 लाख मतांचं लीड किंवा काय जे म्हणतायत तर निश्चित वेगळा निकाल तुम्हाला दिसेल हे मी तुम्हाला सांगतो. बरं. तुम्ही आता संविधानाची गोष्ट केली तर ते म्हणतात की म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का की म्हणजे संविधानाच्या विरोधी भाजप आहे? 100% संविधानाच्या विरोधात भाजप आहे म्हणून आमची लढाई ही संविधान वाचवण्यासाठी आहे. बरं. 2-3 आपण केंद्रातले मुद्दे घेऊयात. केंद्राचे मुद्दे घेत असताना सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा खासदार संजय काकांच्यावर विश्वास टाकलेला आहे. या ठिकाणी उमेदवारी देत असताना पक्षाच्या पहिल्या यादीमध्ये त्यांचं नाव येणं याचाच अर्थ की पक्षामध्ये त्यांची कामगिरी निश्चितपणाने उजवी आहे, त्यामुळे त्यांचं नाव पहिल्या यादीत येणं हे अपेक्षित होतं, त्याप्रमाणे ते आलेलं आहे. आज संविधानाच्या बाबतीत बोलत असताना की आज एक अप्रचार असा सुरू आहे की 400 पार जी मोदींची घोषणा आहे की 400 पेक्षा जास्त अधिकच्या जागा या संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्रपक्षांच्या आल्यानंतर संविधान बदलतील किंवा संविधान बदलण्याचा हा घाट घातलेला आहे किंवा संविधानामध्ये फेरबदल करण्यासाठी मोदींना हे बहुमत पाहिजे, हा दावा अतिशय चुकीचा आहे. परवाच आपले नितीन गडकरी साहेब यांनीसुद्धा एक वाक्य चांगल्या पद्धतीने वापरलं की काँग्रेस किंवा विरोधी पक्ष हे जनतेला कन्व्हिन्स करू शकत नाहीत म्हणून ते कन्फ्यूज करत आहेत. संविधान बदलणं, संविधानामध्ये छेडछाड करणं हा काही पोरखेळ नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहून ठेवलेली आहे, ज्या घटनेच्या आधारे आपण आज वाटचाल करतो आहे, त्या घटनेमध्ये फेरबदल करण्याचा अथवा त्या घटनेमध्ये छेडछाड करण्याचा, घटनेमध्ये दुरुस्ती यापूर्वीसुद्धा अनेक वेळा काँग्रेस पक्षाची सत्ता असताना झालेली आहे. घटनेमध्ये दुरुस्ती होऊ शकते, परंतु घटना बदलणं, संविधान बाजूला ठेवणं, संविधान बदलणं हा जो अप्रचार आज सुरू आहे तो प्रचार अतिशय करतायत. चुकीच्या पद्धतीने. आपण सेनेकडे जाऊया. काय भूमिका आहे तुमची? हे बघा, महाविकास आघाडी म्हणून सांगली जिल्ह्यामध्ये आज आम्ही सर्वजण एक संघ आहोत. जरी आज काँग्रेस जे काही त्यांची मागणी रेटत आहे की हा जो काय मतदारसंघ आहे हा पूर्वाश्रमापासून काँग्रेसचा जरी असला तरी जो काही निर्णय होणार आहे तो जिल्ह्याच्या ठिकाणी होणार नाही आहे. जो काही निर्णय असेल तो मुंबई असेल किंवा दिल्ली ह्या ठिकाणी पक्षाचे जे वरिष्ठ आदेश देतील, ज्या पद्धतीनं आम्ही उद्धवसाहेबांचं नेतृत्व म्हणून मातोश्रीमधून किंवा शिवसेना भवनमधून जो आम्हाला आदेश येतो आणि ज्या पद्धतीनं उद्धवसाहेबांनी मिरजेमध्ये सभा घेऊन या ठिकाणी डिक्लेअर केलेला आहे की सांगलीचा जो काय उमेदवार असेल तो चंद्रहार पाटीलच असतील आणि त्यांचा जो काय आम्हाला आदेश आलेला आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही पूर्णपणे ताकदीने या ठिकाणी कामाला लागलेलो आहेत. आणि तरीही महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडीच्या प्रेसमध्ये जो काही महाविकास आघाडीचे सर्व वरिष्ठ नेते जो काही निर्णय देतील तो निर्णय समजा अंतिम क्षणी समजा काँग्रेसचा जरी उमेदवार तिथं फायनल झाला तरी त्या उमेदवाराचं पूर्णपणे ताकदीनं आम्ही काम करण्याच्या ठिकाणी तयार आहोत. पण ते आता भाजपचे तर कार्यकर्ते म्हणतात की इथं आता आम्हाला काही आव्हानच राहिलेलं नाही, 4-4.5 लाखाच्या मताधिक्याने आम्ही निवडून. आपण 2014चा जरी विचार केला किंवा 2019चा जरी विचार केला, जसं तुम्हीच आपल्या डिबेटची चर्चा करत असताना तुम्ही त्यांनाच प्रतिप्रश्न केला होता की बाबा 2014ला सुद्धा मोदी नावाचं एक लाट होती, ही तुम्ही ऐकलं की त्या लाटेमध्ये सुद्धा इथले सन्माननीय जे खासदार आहेत संजय काका यांना माझ्या माहितीनुसार 2 लाखाच्या आसपास त्या ठिकाणी त्यांना मताधिक्य मिळालं होतं. त्यानंतर 2019चा जर का विचार केला तर ते त्यांचं मताधिक्य घटलेलं होतं. मग आता हा त्यांचा कुठला ओव्हर कॉन्फिडन्स झालेला आहे? तुम्ही अखंड भारतभरामध्ये जर का बघितलं तर भारतभरामध्ये जो काय मोदी नावाचा करिश्मा 14मध्ये होता तो आज 2024मध्ये नाही आहे. हे तुम्ही सर्वसामान्य तळागाळातल्या जनतेला जरी तुम्ही बाजारपेठेमध्ये जाऊन विचारलं तर जनता याचं तुम्हाला प्रामाणिकपणे उत्तर देईल. लाट संपले आता. बघा, ह्या मतदारसंघात 500पेक्षा जास्त गाव आहेत लोकसभेच्या मतदारसंघात. असं एकही गाव नाही की जिथं संजय काका पोचलेले नाहीत किंवा काकांच्या माध्यमातून तिथं फंड पोचला नाही. तळागाळामध्ये पोचणे 5 वर्षामध्ये पायाला भिंगरी बांधून
काकांनी संपूर्ण मतदारसंघाचा, मग आटपाडी असेल, जत असेल, दुष्काळी भागाचा जो प्रश्न होता पाण्याचा, म्हैसाळ टेंबू योजना असेल, ताकारे असेल, ह्या सगळ्या योजनांना केंद्रातून आणि राज्यातून मोठ्या प्रचंड प्रमाणामध्ये निधी आणला आहे. त्याचबरोबर ज्यावेळी पाण्याचा प्रश्न मिटतो त्यावेळी विजेचा प्रॉब्लेम येतो. आज मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम चालू आहे आणि भविष्यात तरी राज्य सरकारचा मानस आहे की सर्व योजना ज्या लाईटच्या आहेत त्या सौर ऊर्जेवर चालवण्याच्या योजना आहे. आज 5-5 हायवे ह्या मतदारसंघातून खूप मोठ्या प्रमाणात गडकरी साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून असेल रस्त्यांची कामं खूप मोठ्या प्रमाणात काकांनी मोठ्या प्रमाणात विकास केला आणि जनसंपर्क आहे आणि विकास कामांच्या जोरावरती निवडून येतील वाटते तुम्हाला? काय वाटते तुम्हाला? तर शक्तीपीठ हायवे चाललेला आहे. तर शक्तीपीठ हायवेमध्ये संबंधित जो कायदा आहे तो भाजपच्या लोकांनी अभ्यास करायला हवा त्या कायद्याचा. तर शेतकऱ्यांना बाजारभावाच्या 2 पटच रक्कम दिली जात्या. ही जी शोषण सुरू आहे राज्यकर्त्यांच्याकडून. शेतकऱ्यांनी काही फुकटच्या जमिनी घेतल्यात का 2 नंबर धंदा टाकून जमिनी विकत घेतलेले आहेत की तुम्ही जबरदस्तीने त्यांच्या जमिनी घेतायत आणि त्याचा मोबदलासुद्धा तुम्ही देत नाही. ही कुठली हुकुमशाही आली? हे संविधानाचं राज्य आलं का? मुळामध्ये संविधानाचं राज्य तुम्हाला म्हणायचं असेल तर तुमच्याकडं नम्रता असली पाहिजे, तुमच्याकडं लोकशाही असली पाहिजे. भाजपचे इथले कार्यकर्ते सगळे जर बघितले तर त्यांची भाषा ही लोकशाहीला धरून नसते, त्यांची भाषा ही वेगळ्या पद्धतीनं बोलली जाते. दुसरा विषय म्हणजे इथं दुष्काळाचा प्रश्न आहे, पाणी नाही. तुम्हाला सांगतो तासगाव तालुक्याला जो दवाखाना होणार होता कस्तुरबा, 2 वर्षापूर्वी त्याचं उद्घाटन झालेलं आहे, अजूनपर्यंत तो चालू झालेला नाही दवाखाना. इथल्या बाळातीनबाईनं जर शिजर करायचं असेल तर तिने सांगलीला जायचं, गरोदरबाईनं सांगलीला जायचं. ही तुमची मानवता झाली का? हा तुम्ही मानवतेच्या परिस्थितीतून किंवा पाप पुण्याच्या जरी विचार ह्याच्यामधून केला तरी पाप नाही का की बाबा गरोदर महिलेनं सांगलीला जायचं, सांगलीला जास्त तोपर्यंत तिचा BP कुठंपर्यंत वाढतोय काय माहीत, ती मेली, तिच्या पोराला काय झालं तर याचं जबाबदार कोण? भाजप. तर भाजपनं खऱ्या अर्थानं जर तुम्हाला विकासाचं जर गंगा व्हायची असेल तर ह्या दृष्टीतनं गेलं पाहिजे. खासदार अपयशी ठरलेत. हां, सध्याच्या परिस्थिती विकासाच्या आराखड्यामध्ये पाहिलं तर खासदारांचं काम तसं दिसत नाही. खासदार अपयशी ठरलेत म्हणतात ते. त्या सन्माननीय आमच्या मित्रांनी दुष्काळाचा मुद्दा आत्ता त्यांनी सांगितला. सांगली जिल्ह्यात तुम्ही अभ्यास संपूर्ण केला तर म्हैसाळ योजना पूर्णत्वास नेण्यासाठी खासदार संजय काकांनी नितीन गडकरींच्या माध्यमातून 2100 कोटींचा निधी म्हैसाळ योजनेसाठी आणला. ती म्हैसाळ योजना पूर्णत्वास नेली. त्यानंतर टेंबू योजनेसाठी 1205 कोटीचा निधी आणला, ती योजना पूर्णत्वास नेली. त्यानंतर विस्तारित म्हैसाळ आणि विस्तारित टेंबूसाठी स्वतंत्र निधी आणून म्हैसाळचं काम आता सुरू आहे. आणि येणाऱ्या आचारसंहितेनंतर काका ज्या वेळेला 3ऱ्या टर्ममध्ये 4 लाख मतांनी खासदार होतील त्यानंतर टेंबूचं सुद्धा काम त्यावेळेला निविदा निघून सुरू होईल. म्हैसाळचं त्यांनी दुष्काळाचा मुद्दा मांडला म्हणून सांगितलं. तर इथे ज्येष्ठ पत्रकार आहेत, तर काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे या मतदारसंघात? आता या मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत होण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आता इथं काकाचे समर्थकही आहेत, काकाच्या विरोधातलीही मंडळी आहेत. काकाच्या समर्थकांचा उत्साह किती मोठा असतो याचा अनुभव मला खूप चांगल्या पद्धतीनं आहे. इथले लोक फक्त 4.5 लाखांच म्हणतात, अजून 7 लाख म्हटले नाहीत, हे आपलं भाग्य समजायला हवं. वस्तुस्थिती अशी आहे की एकास एक लढत झाली तर कोण निवडून येईल यासंबंधीची कोणतीही खात्री या मतदारसंघामध्ये आज देता येत नाही. पण अशी परिस्थिती असताना विरोधक मात्र शहाण्यासारखं वागत नाहीत, अशा प्रकारचं चित्र या सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये दिसतं. दुसरं असं की जरा मी जनरल बोलतो की महाराष्ट्रातल्या 48 पैकी आम्ही 44 जागा जिंकू अशा प्रकारची भाषा भारतीय जनता पक्षातर्फे बोलली जाते. वास्तविक पाहता जर अशी परिस्थिती असेल तर महादेव जानकरला बरोबर घ्यायचं कारण काय? राज ठाकरेंना बरोबर घ्यायचं कारण काय? म्हणजे तुमची ताकद कुठंतरी कमी पडते, आपल्या संख्या वाढवायच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला कळलेला आहे की 44 जागा शक्य नाहीत. 44 जागा शक्य नाही. मला एक महत्त्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे. इथं राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि मागच्या अनेक वर्षांपासून इथं राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अजून मला वाटते राष्ट्रवादीचे कुणी इथं जास्त आलेत की नाही मला माहिती नाही आहे. तर इथं एक मागच्या दोन्ही टर्मला एक असं कुजबूज किंवा दबक्या आवाजात असायचं, आमदारही आमचा, खासदारही आमचा. तर हे म्युच्युअल अंडरस्टँडिंगचं जे राजकारण आहे ह्या वेळेला पण ते दिसतंय का, जाणवते का? या गेल्या 2 निवडणुकामध्ये आमचाच आमदार आमचाच खासदार हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे. पण यावेळेला काय चित्र असेल अजून स्पष्ट झालेलं नाही. पण एकंदरीत
इथं असं दिसतं की कारण मध्ये पंचायत समितीमध्ये जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामधली भाषा पाहिल्यानंतर पुन्हा याही निवडणुकीमध्ये आमचाच खासदार आमचाच आमदार झालं तर तासगावकरांना फारसं आश्चर्य वाटणार नाही. तुम्ही काय करणार मग? येतो तुमच्याकडे महाविकास आघाडीवाले काय करणार? राष्ट्रवादीची साथ भेटते का तुम्हाला इथं? कारण उमेदवारात काँग्रेस आणि सेनेच्या उमेदवारात महाविकास आघाडीमध्ये काम करणारे जे कार्यकर्ते आहेत ते एक विचारांची लढाई लढतात आणि त्या विचारांच्या लढाईमध्ये एक धर्मनिरपेक्ष आमदार किंवा खासदार निवडून यावा ही भूमिका आमची असते. तरी देखील ह्या 2024च्या निवडणुकीमध्ये मी मध्ये कवटेकरांच्या एका सभेमध्ये पण बोललो होतो आणि आजही परत बोलतो, जर महाविकास आघाडीच्या ह्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जर काही गद्दारी केली तर येणाऱ्या विधानसभेला त्यांचा आमदार होणार नाही ही आमची कठोर भूमिका आहे आणि ही भूमिका आमची ठाम राहील. फार महत्त्वाचं तुम्ही बोला. राष्ट्रवादी पक्षाचे आपण जे म्हणता राष्ट्रवादीचं कोणी उभा नाही. राष्ट्रवादी पक्षामध्ये आदरणीय शरद पवार साहेब गट आणि अजितदादा गट असे 2 गट आहेत. अजितदादा गटाच्या वतीने आम्ही या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो. मी शरद पवार गटाच्या वतीने, कारण त्यांचे आमदार आहेत इथं. स्थानिक आमदार शरद पवार साहेब च्या विचाराचे किंवा गटाचे असल्यामुळं कदाचित अद्याप उमेदवारी निश्चित झालेली नाही असं एक संभ्रमावस्था पूर्ण जिल्ह्यामध्ये आहे. कारण काँग्रेस पक्षाने अद्यापही त्या जागेवरचा हक्क सोडलेला नाही. याशिवाय शिवसेना प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी तर प्रत्यक्ष चंद्रहार पाटील नाही त्यांची भूमिका नव्हे, ते का उपस्थित नाहीत? नाही, पण त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी उपस्थित राहायला पाहिजे होतं. संविधानावर हमला होतोय, संविधान खराब होतंय असं जे काही वक्त्यांनी सांगितलं. संविधान मान्य झालंय काँग्रेसला सुद्धा. अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये आले आहेत, पूर्वीचे भाजपमध्ये आलेले आहेत, काँग्रेसचे लोक भाजपमध्ये यायला लागलेत, त्यांना पण मान्य आहे. मोदींच्या देशात आपण सबका साथ सबका विकास होते. आणि तुम्ही जसं म्हणालात राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात ताळमेळ नाही, अजिबात ताळमेळ नाही. यांच्यातल्या बऱ्याच लोकांची आम्हाला सपोर्ट आहे आणि आता मुख्यमंत्री असताना सुद्धा आले. आणि राहिलं सांगितलं मला वल्लभदास शेळके सरांनी 44 बोलना, आपल्याला 48 पैकी 44 जिंकायचे आहेत. आणि सरांना पण माहिती आहे त्यांचा जो पक्ष आहे त्याला बाळू धानोरकर एकच खासदार होता, एकच खासदार. आता त्यांनी नाही, तुम्ही जी भाजपच्यासाठी तुम्ही सांगितलं, आज तुम्हाला सर आमचं टार्गेट आहे, आमचं महाराष्ट्रात टार्गेट आहे 44चं. जसं UPला 2 सीट आल्या, गुजरातमध्ये 1 सीट आल्या, तसे आम्ही महाराष्ट्रात 44 सीटांचं टार्गेट आहे. बघा, जनता जनार्दनांनी इलेक्शन हातात घेतलेलं आहे आणि राहिला 4 लाख 4.5 लाखाचं मताधिक्य संजय काकांना. तर ते मिळेल हिची मी अपेक्षा तुम्हाला का सांगतो. विरोधकात कुठलाही ताळमेळ राहिलेला नाही, उमेदवार तुल्यबळ अजिबात नाही. आणि संजय काकांनी केलेलं काम, संजय काकांचा जनसंपर्क, इथं जे काँग्रेस शिवसेना जी लोक आहेत त्यांची सुद्धा कामं संजय काकांनी केलेली आहेत. आणि ते सुद्धा मित्र म्हणून संजय काकांना मानतात, आमचे विशाल शिंदे सुद्धा मानतात. ते किती ताकदीने काम करतात. इथं काँग्रेस पक्ष, एक मिनिट, इथं काँग्रेस पक्ष उमेदवार मागायला तासगाव तालुक्यात, पण तासगाव तालुक्यात त्यांची 1 ग्रामपंचायत सदस्य सुद्धा नाही. ते इथं दावा करत त्यांच्या आघाडीत बिघाडी त्यांची त्यांना आहे. पण आमचं काकांच्याबद्दल एवढंच म्हणणं आहे, समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत सर्व समाजवेशक असा नेता आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं, सर्व पक्ष घेऊन जाणारा नेता आहे. मगाशी तुम्ही टॅगलाईन बोलला, आमचा होणार खासदार तर आमचा हा फिक्सच आहे, लिडिंग फक्त मोजायचं आहे. आणि ऑक्टोबरला येणारा पण आमदार हा आमचाच असेल, खासदार पण आमचा ना आमदार पण आमचा. नाही, मुळात काय प्रश्न आहे, पहिली गोष्ट एक आहे की कोण आमदार कोण असणार आहे? नाही, मुळात प्रश्न एक आहे की खऱ्या अर्थानं हे ज्या वरच्या बाजूला 400+ म्हणतात आणि इथं सांगलीला 44 या ठिकाणी हे 4 लाख 4.5 लाखाची भाषा बोलतात, इथं त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे हे सिद्ध होतं आहे. एका बाजूला आत्ता मगाशी सांगितलं की चव्हाणसाहेब आले, हे आले, त्याले कोणीही गोडी गुलाबीत गेलेलं नाही. CBI असेल, CID असेल, इन्कम टॅक्सवाले असतील किंवा SIT असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीवर नरेंद्र मोदी साहेबांनी लोकांच्यांना ब्लॅकमेल केलेलं आहे आणि ब्लॅकमेल करून वेगवेगळ्या लोकांना अडचणीत आणून कोणीही इच्छेने गेलेलं नाही. दुसरा विषय असा आहे, त्यांनी शिवसेना फोडली, त्यांनी राष्ट्रवादी पक्ष फोडला. जे इंग्रजांनी केलं ते काम आता हे भाजप सरकार करत आहे. त्यामुळं आत्ता जरी इथं परिस्थिती अशी दिसत असली
तरी मतदान हे पेटीतनं गुप्त प्रक्रियेमध्ये असतं. इथं किती कार्यकर्ते आहेत, किती लोक आहेत, कोणाचे जास्त आहेत कमी आहेत ह्याचा विषय नाही. या ठिकाणी फक्त एवढंच आम्हाला म्हणायचं आहे की संविधान जगलं पाहिजे, संविधान टिकलं पाहिजे. आणि संविधान खरोखर जे हे म्हणतात ना संविधान वाचवण्यासाठी अजिबात हे संविधान वाचवत नाहीत. याच्या मागला इतिहास बघा तुम्ही. 10 वर्षामध्ये संविधानामध्ये किती बदल केलेले आहेत त्यांनी बघा. संविधान जाळलं त्यावेळेला हीच लोकं कुठं होती? संविधानावर एवढं प्रेम यांना उतरू जातं आहे ना, तर ज्यावेळेला संविधान जाळण्यात आलं त्यावेळेला यांच्या तोंडातून एक ब्र शब्द आला नाही भाजपचा एकाही सिंगल कार्यकर्त्याच्या, गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या. हेच का तुमचं संविधानावरचं प्रेम? आम्हाला एवढंच म्हणायचं आहे की या ठिकाणी आत्ता अलीकडली 10 वर्षातली परिस्थिती बघितली तर माणसामध्ये माणूस यांनी ठेवला नाही. खऱ्या अर्थानं जातीमध्ये धर्मामध्ये तेढ निर्माण केली. माणसामध्ये माणसं खायला उठली. एका बाजूला आपण बघितलं तर धनगर समाजाला 15 दिवसामध्ये आरक्षण देतो म्हणले होते, गेले का संपले का 15 दिवस नाही अजून. दुसऱ्या बाजूला बघितलं तिथं आमच्या पनवेलपाशी मराठा समाजाला येऊन मुख्यमंत्र्यांनी खुद्द जाहीर दिला. काय झालं मराठा समाजाच्या आरक्षणाचं? यांनी दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे. 15 लाख जसा जुमला होता, वेगवेगळ्या अच्छे दिनचा जुमला होता, तसं या भाजपचे सगळे जुमले आहेत. त्यामुळे जनता यांना ओळखून आहे, फसवणूक केलेली आहे. धनगर समाजाच्या वतीने बोलतो, मी पण धनगर समाजातलाच आहे. धनगर समाजानं जेवढं या भाजप सरकारनं दिलं ते आजपर्यंत 70 वर्ष आम्हाला नुसतं झुलवत ठेवलं होते यांनी. ह्या 5 वर्षात आम्हाला दिलं अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाला नाम दिलं, अहमदनगरला अहिल्यादेवी होळकर नगर दिलं. अजून आमच्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 100 कोटी दिले, त्याची खाली चालू आहे. अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना खाली चालू आहे. ह्याच्या आधीचा ह्याने अभ्यास करायचा काय, त्यांच्या काँग्रेसच्या काळात ह्याने आम्हाला काय दिलं धनगर समाजाला. आज तीर्थक्षेत्रातनं जवळजवळ काकांनी 15 कोटी आणलं, त्यात बिरोबा बन असेल 2 कोटी दिलं. प्रत्येक वर्षात तीर्थक्षेत्रात काका प्रत्येक आरेवाडीच्या बनात देतात. धनगर समाजाला कुठेही काका कमी पडला आणि भाजप सरकारी राज्यात कमी पडलेलं नाही. आधीच्या सरकारने काय दिलं त्यांनी ते सांगावं, आत्ता दिले त्यात त्यांचं समाधान आहे. नाही, मुद्दा काय होता, मुद्दा कोणी किती दिला हा विषय नाही. त्याच्यापूर्वी शिवाजीबापू शेंडगे काँग्रेसमध्ये होती, त्यांनी सगळ्यात सुरुवातीला आरेवाडीच्या बिरोबाबानामध्ये मुहूर्त मिळवली आणि त्यांनी पहिला निधी दिलेला आहे. मुद्दा होता पहिल्या 15 दिवसामध्ये आम्हाला बारामतीत येऊन देवेंद्र फडणवीसनी आश्वासन दिलेलं होतं की कॅबिनेटमध्ये पहिल्या कॅबिनेटला धनगर समाजाला आरक्षण देतो. आमची मुळात मागणी काय आहे, आम्हाला वेगवेगळ्या निधी नकोच आहे तुमचा. आमचं जे आरक्षण आहे जे STमध्ये आम्हाला घालायचं आहे आणि जे मूळचं बाबासाहेब आंबेडकरांनी घातलेलं आहे परिशिष्ट 34मध्ये जे घटनेमध्ये तरतूद आहे, धनगड आणि धनगर फक्त शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे, त्याची मागणी होती. आणि फडणवीसांनी आम्हाला धनगर समाज हा STमध्ये मी पहिल्या 15 दिवसामध्ये आलेल्या पहिल्या कॅबिनेटना घालतो असं आश्वासन दिलेलं होतं. 10 वर्ष पूर्ण झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या पंचवार्षिकला गेलेल्या आता 19च्या सोलापूरमध्ये त्यांना प्रश्न विचारण्यात आलेला होता, क्या हुआ तेरा वादा. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी वादा भुललेलो नाही, म्हणजे विसरलेलो नाही. अजून किती दिवस हे म्हणजे त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्यामुळे आता धनगर समाज हा भाजपला मतदान करणार नाही. या ठिकाणी RPIचे पण एक कार्यकर्ते आहेत, तर काय सांगाल, तुमची भूमिका काय? तुम्ही खासदार संजय काका हे एक पाणीदार आमदार खासदार आणि एक सर्वसामान्याला बरोबर घेऊन जाणारे खासदार आहेत. आता हे म्हणतात काय दिलं नाही, परंतु खासदाराने संजय काकाने ह्या जिल्ह्यातील दलित, बहुजन, बौद्ध, ख्रिश्चन, मुसलमान, अल्पसंख्याक यांना 7.25 कोटीचा निधी ह्या जिल्ह्याला दिलेला आहे. मग त्यामुळं ह्या जिल्ह्यातील बौद्ध असतील, अनुसूचित जातीचे असतील, त्यांचं समाज मंदिर, गटारी, विविध कामं खासदार संजय काकाच्या माध्यमातून केले गेलेले आहेत. आणि सांगायचं म्हटलं तर खरोखरच ज्या तुम्ही म्हणता की घटनाबदल हे साफ चुकीचं आहे. 400 पार यांचा अपप्रचार चुकीचा आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना कोणता मायचा लाल बदलू शकत नाही. फक्त मताच्या जोगव्यासाठी 400 पारचं काहीतरी खोटं सांगून लोकांची दिशाभूल करत आहेत. घटना बदलत नाहीत. घटनेला घट करण्याचं काम मोदी सरकार करत आहे. संजय काकांनी सांगतो तुम्हाला, संजय काकांनी हे म्हणतात जातीयता वाढवली नाही. संजय काकांनी ह्या महाराष्ट्रात या तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजा पुतळा एकाच दिवशी बसवून महाराष्ट्रात ऐतिहासिक निर्णय घेतला आणि जातीयता जोडण्याचं काम खासदार संजय काकांनी केलं. आणि त्यामुळं आमच्या पुढे यावेळी संजय काकाच्या पुढं 2 येऊ देत नाही तर 3 येऊ द्या, पण ह्यावेळेस संजय काकाची हॅट्रिक होणार आणि खासदार मोठ्या मताने निवडून येणार. 2 येऊ द्या नाही तर 3 येऊ द्या. जे छत्रपती शिवाजी महाराजांचं सांगतात ना, तो 3 वर्षाच्या अगोदर काढला पुतळा. 3 वर्ष तिथं त्या चबुतऱ्यावर पुतळाच नव्हता. त्यासाठी वेगवेगळ्या लोकांनी इथं आंदोलनं केली. त्याच्यामध्ये अभिजित माळे असतील किंवा अजून बऱ्याच लोकांनी आंदोलनं केली. काही लोकांच्यावर CO जो पूर्वीचा जो करप्ट CO होता त्या करप्ट COनं केसेस टाकल्या. त्याच्या ऑफिसमध्ये जायसुद्धा अवघड करून ठेवलेलं त्यानं. अशी अवस्था होती. 3 वर्षानंतर पुतळा बसलेला आहे. दुसरा विषय, मराठा आंदोलनाच्या संदर्भामध्ये SIT दाखल केली. तुम्हाला सांगतो, जिल्ह्यामध्ये जिथं रस्ता रोकोचं आंदोलनं झाली 40 सेकंदाच्या आंदोलनाला केसेस पडलेले आहे. इथं दिगंबर कांबळे म्हणून आमचे कवटे मंकायचे आहेत आंदोलक आहेत ते, तर त्यांनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं. पोलिसांनी 40 ते 50 सेकंद सांगायला लागलो मी
तेवढ्यासाठी त्यांच्यावर केस दाखल केली का? आत्ताच्या आंदोलनामध्ये हां, आत्ताच्या आंदोलनावर का? आंदोलनं करायची नाहीत लोकशाहीमध्ये. याचाच अर्थ तुम्ही नुसतं बोलताय संविधानाचं, वागवत नाही संविधान. वागवणं वेगळं असतंय आणि बोलणं वेगळं असतंय. तुम्हाला हिथंच हुकुमशाही दिसून येते. वेगवेगळ्या आता तुम्ही पोलीस स्टेशनला कुठल्याही जावा, प्रचंड दादागिरी आहे. कुठल्याही खात्याला जावा, तिथं काम होत नाही सर्वसामान्यांचं. हे काय प्रकार आहे? हाच प्रकार आहे की तुम्ही दाखवायला फक्त संविधान धरलेलं आहे पुढं, तुम्ही निव्वळ काम करत नाही, तर तुम्ही दादागिरी करताय. आणि ही मोदींचा हात आहे या दादागिरीला. सरळ सरळ लोहिया प्रकरण काय आहे? काय यांना माहिती नसेल लोहिया प्रकरण काय? अज्ञान आहे यांचं प्रचंड. तर न्यायमूर्ती लोहिया प्रकरण का पुढे येत नाही? मणिपूरमध्ये आमची महिला मरत्या, तिची नग्न धिंड काढली जाते मणिपूरमध्ये. का मोदी जात नाही तिथं? याचा अर्थ भाजपला मणिपूर हा भारताचा भाग नाही का? तिथली माणसं मारायला लागल्यात, तो भारताचा भाग नाही का? मोदीच्या जीवावर तुम्ही 5 लाखाचं लिडिंग मागायला लागलाय. सांगली लोकसभेत खासदारांचं किंवा तुम्ही कुठले असे मुद्दे आहेत की ते एक मिनिट हां तुम्ही कुठले मुद्दे आहेत की त्या मुद्दे लोकांनी ऐकायला पाहिजेत किंवा खासदार त्या मुद्द्यांमध्ये अपयशी ठरले जातात? हां, मग बरोबर आहे. मग जे दिगंबर कांबळे हे कवटे मंकायचे आहेत, सांगलीचा मुद्दा नाही. मराठा आंदोलन हे सांगलीचा मुद्दा नाही. किंवा तुम्हाला सांगतो तिथं मणिपूरमध्ये कुठल्या तरी बाईची धिंड काढली जाते नग्न, हा आमचा प्रश्न नाही. म्हणजे ही मानवतेतनं बघायचंच नाही. म्हणजे यांची दादागिरी बघितली का काय आहे की तुम्ही तिथं कुणावर तर अन्याय झाला तर तुम्ही बोलायचं सुद्धा नाही. ही त्यांच्यातनं ही दिसून येत आहे. मला शरद भाऊंच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे. काँग्रेसच्या राजवटीत पुतळ्यांच्याबद्दल एवढे वाईट कायदे केले होते, काळे कायदे केले होते, ते सोडवायला आम्हाला 2 वर्ष लागली. धनगर आरक्षणाबद्दल फसवणूक केली भाजप सरकारने असं देखील चुकीचं आहे. मराठा आरक्षणाबद्दल कायदा केलेला आहे आणि त्याला व्हायला थोडा वेळ लागतो. तोपर्यंत राजकारणासाठी हे सगळे लोक भाजपच्या विरोधात आहेत. त्यांना माझी एकच विनंती आहे, काँग्रेसमधले बऱ्यापैकी लोक सगळे भाजपमध्ये यायला लागलेत, तुम्ही पण सामील व्हा. काकांचे हात बळकट करा. तुम्हाला इथं एवढी सुजलमता सपलमता दिसेल. आर पाटलांनी जशी पुंदी योजना केली त्याच पद्धतीनं काकांचं स्वप्न आहे. त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वाटचाल करूया. हां, आणि त्यामुळे मला शरद भाऊंना एक सांगायचं आहे की विकासाच्या ह्याच्यात सबका साथ सबका विकास आपण एकत्र येऊया. विरोधासाठी विरोध तुम्ही करू नका, याचा काही इथं उपयोग होणार नाही. विरोधकांना ते बोलवत आहेत, तुम्ही पण या इथं या बाजूला म्हणून. गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपवाल्यांना काय काँग्रेसवाल्यांवर एवढं आकर्षण आहे मला माहीत नाही. देशातले प्रत्येक काँग्रेसचे नेते हे त्यांना ह्याच्यामध्ये पाहिजेत, पण जो सच्चा कार्यकर्ता काँग्रेसचा आहे तो पक्षातच राहील. आणि ज्यांच्यावरती ईडी CBI किंवा अन्य खरोखर जे करप्ट आहेत ते करप्ट लोक भाजपमध्ये जातील. त्यांच्याकडे एक वॉशिंग मशीन आहे, त्या मशीनमध्ये ते घालतात आणि त्यानंतर तो माणूस पवित्र होतो आणि मग ते भाजपमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतात. खरं वास्तविक पाहता ह्या भाजपच्या सर्व नेते मंडळींना मला म्हणायचं आहे की खासदार हे काय पद आहे, हे पद पुतळे उभा करण्यासाठी किंवा गटारीचं काम करण्यासाठी किंवा एखादं हे करण्यासाठी अशी नाही आहे. तुम्ही तुमच्या विरोधकांना कमकुवत समजत असाल, पण आम्ही संजय काकांना कमकुवत समजत नाही. संजय काका एक प्रबळ नेतृत्व आहे. पण चर्चा करताना खऱ्या अर्थानं चर्चा करताना खासदारकीच्या निवडणुकीच्या दृष्टीनं विचार करताना जे खासदार प्रश्न मांडू शकतो किंवा सोडवू शकतो त्याच्यावरती खरं अर्थानं चर्चा होणं गरजेचं आहे. ही चर्चा कुठं तर गटारीवरती किंवा बरं मला सांगा, खासदारांचा संसदेतला परफॉर्मन्स कसा आहे? त्यांनी दाखवा व्हिडिओ की खासदारांनी आजपर्यंत किती प्रश्न विचारलेत संसदेमध्ये. 10 वर्षामध्ये तीन प्रत्येक वर्षात साधारणपणे 3 ते 4 अधिवेशनं होतात. साधारणपणे 40 ते 50 अधिवेशनं आणि विशेष अधिवेशनं सोडून 51 अधिवेशनं झाली असतील. मी तुम्हाला सांगली जिल्ह्यात एक प्रामाणिक एक नागरिक म्हणून सांगतो, संजय काकांनी लोकसभेमध्ये अजिबात जास्त प्रश्न विचारलेले नाहीत. सांगलीच्या प्रश्नांवरती ते काहीच बोलले नाहीत. त्यांना काय असते, काय लोक फक्त बोलतात, त्यांचं बोलण्यातच दम आहे, काम करण्यात काय नाही. संजय काकांनी काम किती केलेलं आहे हे सगळा महाराष्ट्र दाखवतोय. आणि गुरुसाहेबांना आता आम्ही परत व्हिडिओ पाठवतो, संसदेत किती प्रश्न आहेत. एक फाईल मिलिंदला आणि गुरुसाहेबांना मी देतो थोड्या वेळाने ऑफिसमध्ये. हां, त्यांनी त्याचा अभ्यास करावा. एक मिनिट, त्यांनी त्याचा अभ्यास करावा. आणि गुरव जसे म्हणाले की एक वॉशिंग मशीन आहे, तर म्हणजे त्यांना सांगायचं की काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार केला होता, तो धुतला. असे काही डाग होते का अशोक चव्हाणवर? आदर्शाचा घोटाळा होता का? त्यांनी स्पष्ट करावं. माझी जाहीर विनंती आहे त्यांना, विशालदादांना
काँग्रेसमध्ये काही किंमत राहणार नाही, देणार नाहीत हे लोक. दादा घराण्याला संपवायचं धोरण ठरवलेलं आहे. कोण संपवायचं ते तर त्यांच्या तोंडातून ऐका, आम्ही सांगू शकत नाही. का तर अज्ञात शक्ती आहे ती, आणि ती काय करू शकते शक्ती ती आपल्या जिल्ह्यातलीच आहे. त्यामुळं कसं आहे, माझं तर मत आहे, बोलायचं आमच्यात नाही. आमचं कसं आहे, शक्तीची मदत तुम्हाला आहे का? नाही ते पण माहिती नाही. अज्ञात शक्ती आहे ती शक्ती अज्ञात आहे आणि ती अदृश्य आहे. जसा अनिल कपूरचा पिक्चर होता का नाही, त्या पद्धतीने ती कुणाला मदत करेल. सांगली जिल्ह्याच्या बाबतीत जर का आपण बोलायचं जसं की ह्या ठिकाणी माझ्यासमोर भाजपचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आहेत, ह्यांचं मत आहे की बाबा सन्माननीय संजय काकांनी जिल्ह्यामध्ये काही कामं केली नसतील तर सांगा. ह्या ठिकाणी सन्माननीय म्हणले त्यांच्या समविचारी पक्षाचे राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी आहेत, तर त्यांना मला एवढंच सांगायचं की बाबा ज्यावेळी 2014ला माननीय संजय काका ह्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले, त्यावेळी कदाचित माई वयानं 10 वर्ष लहान होतो. म्हणजे कदाचित माझं त्यावेळी मी 30च्या आसपास असेल, आज माझं वर्ष 40 आहे. मला नक्की आठवते 2014ला मोदींच्या एक गवगवा एका वेगळ्या उंचीवरती गेला, त्या वर गेलेल्या उंचीला आम्ही सुद्धा त्या ठिकाणी भुललो. आणि त्यावेळी सन्माननीय संजय काका खासदार झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान साहेबांनी प्रत्येक खासदारांना काही गावं दिली होती आपापल्या मतदारसंघामध्ये, जी गावं स्मार्ट गावं केली जातील. आणि माझ्या माहितीनुसार, माझ्या आकलनशक्तीनुसार आरवडे हे स्मार्ट गाव सन्माननीय संजय काकांना दिलं होतं. तर माझं सन्माननीय जे काही भाजपचे पदाधिकारी आहेत त्यांना प्रश्न आहे की आरवडे स्मार्ट गाव झालं का? आरवडे स्मार्ट गाव झालं का? त्यानंतर गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये ह्या ठिकाणी त्यांनी सांगितलं ड्रायपोर्ट ह्या ठिकाणी झालं पाहिजे, होणार होतं. मग ते ड्रायपोर्ट झालं का? त्यानंतर शिवसेनामधलेच काही फोडून जे शिंदेगड शिवसेना म्हणून आज ह्या ठिकाणी ओळखली जाते, त्यांच्याच एका खासदारांनी त्या ठिकाणी हिथं एक मंत्री महोदय आले, हिथं त्यांनी सांगितलं सांगलीमध्ये होणार आहे, आणि तिथं हातकणंगल्यामध्ये गेल्यानंतर तिथं सांगितलं की आम्ही सांगली कॅन्सल केलं आहे, आम्ही हातकणंगल्यामध्ये करतो. म्हणजे ह्यांच्यामध्ये ताळमेळ आहे का? अशी पण बरीच काही उदाहरणं आहेत. मग ह्या सारासार गोष्टींचा जर का विचार करता तर त्यांच्यामध्ये सुद्धा कुठला ताळमेळ नाही. आता लोकसभेची तिकीट वाटप करताना सुद्धा तुम्ही बघताय बारामतीच्या बाबतीत काय चालू आहे. जसं आता काही लोक महायुतीवाले आमच्यावरती बोट दाखवत आहेत. मला सांगा, खासदारांनी ठोस काम केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे? सर्वसामान्य जनतेचा जर का तुम्ही ग्राउंड सर्व्हे जर का घेतला तर 100% सगळ्या स्तरावरती खासदार संजय काका हे यशस्वी झाले. खासदारांनी ठोस काम केलं नाही, त्यांनी सांसद आदर्श. मला विशाल दादांना स्पष्ट सांगायचं आहे, खासदारांनी काम केलं नसेल तर परवा ते पंढरपूरला कुठल्या रस्त्याने गेले आणि ते किती वेळात पोचले तेवढं सांगावं. आता तालुक्यात एक गाव मला सांगा दुष्काळी राहिलेलं आहे का? बागेची परिस्थिती बघा, ऊस बघा, 4-4 कारखाने चालतील अशा पद्धतीने इथली परिस्थिती आहे. त्यामुळे हे कसं आहे, ह्यांना कसं आहे, ह्यांना आता जे एक मिनिट ह्यांना आता जो काय ह्यांच्या पक्षाचा उमेदवार दिला आहे त्यांच्यासाठी काहीतरी बोललं. विशाल दादाला पण चांगलं माहिती आहे संजय काकांनी किती काम केलं. रोज काकांच्या बंगल्यावर किती लोक येऊन आपला न्याय घेऊन जातात. इथं एक ॲडमिशन केलेली व्यक्ती सुद्धा त्यांचा परवा बाईट होता. आता मिलिंदनी त्यांना विचारलं. ह्या सगळ्या गोष्टी संजय काकांनी केलेल्या आहे. हे खाजगीत हे सुद्धा लोक मान्य करतात. त्यांना त्यांची भूमिका मांडू दे. ज्याला मतमोजणी होईल त्याला कोणाला किती मतं मिळतील, सर्व गावात प्रत्येक गावात वाडीवर बूथ एजंट होतील का ह्याचा फक्त तुम्ही अभ्यास करा. स्मार्ट गाव 2 योजना होत्या. एक पुंदी गाव राष्ट्रवादीच्या काहींनी घेतलं होतं, त्याप्रमाणे आमचं आरवडे, आता मी त्यांना घेऊन जातो, आरवड्यात किती विकास झाला आहे. आणि युवराज पाटील तिथले आमच्या विरोधातले आहेत, त्यांच्या आग्रहास्तव आणि तिथले जे महाराज होते त्यांच्या आग्रहाखातर काकांच्या विरोधात असलेलं गाव घेतलेलं होतं. काकांना घेण्यासारखी पक्षाची खूप गावं होती, पण त्यांनी आरवडीची निवड केली. निस्वार्थी काम संजय काकांनी केलेलं आहे, निस्वार्थी. ड्रायपोर्टचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कुठं ड्रायपोर्ट, कुठं हे दवाखाना चिलीमिली, कुठं गटर झालं नाही, आमच्यात पाणी आलं नाही. काय राहू काय, एक आमच्यात एक ऐकूया, आमच्यात एक मिनिट ड्रायफ्रूट पहिल्यांदा ड्रायफ्रूटचा मुद्दा रांजणीला मंजूर होता, पण रांजणीला मंजूर असल्याने ती जागा धनगर समाज शेळी मेंढी महामंडळाची जागा असल्यामुळं त्या काही ठिकाणी आमच्या समाजातील लोकांनी थोडा विरोध केला त्या जागेसाठी. तो प्रकल्प 90-95% पूर्णत्वास आलता, पण आमच्या समाजाची राखीव जागा असल्यामुळे शेळी मेंढी महामंडळाची तो प्रकल्प तिथला थांबला. तिथून प्रकल्प थांबल्यानंतर तो प्रकल्प आता सलगर येथील लॉजिस्टिक आणि ड्रायफ्रूट पार्क हा जवळपास मंजुरीच्या ह्याच्यात झाला आहे. त्यामुळे विरोधकांनी माहिती घेऊन बोलावं एवढेच आमची. नाही, मुळात विषय काय आहे, त्यांनी सांगितलं आता किरकोळ प्रश्न, अन्न वस्त्र निवारा ह्याचीच अजून व्यवस्था नागरिकांची झालेली नाही. कारण मुळात असं आहे की त्यांनी जसं दवाखान्याचा प्रश्न सांगितला तसं
वर्षापूर्वी तासगावातल्या बऱ्याच उद्घाटनं झाली, 80 कोटीची 85 कोटीची, तासगावची नगरपालिका असेल, तासगावचा रिंग रोड असेल. मग तुमच्याकडे जर पूर्ण करता येत नव्हतं तर उद्घाटनं का केली? तुम्ही उद्घाटनं का केली हा प्रश्न आहे. आणि मोदी भक्तांना माझा आवर्जून एक हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही जसे पत्रकार आता इथल्या नागरिकांच्या जनतेच्या समोर येऊन प्रश्न विचारता, जसे राऊत रोज सकाळी पत्रकार परिषद घेतात, तसे नरेंद्र मोदी भक्तांच्यासाठी खास प्रश्न आहे हा की नरेंद्र मोदी 10 वर्षामध्ये त्यांनी एक अशी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर का दिले नाही त्यांनी, याचं फक्त भक्तांनी पहिल्यांदा केले ही द्यावं केले. मोदी भक्त म्हणतात, एक मिनिट या मोदी आमच्या मित्रांना लाभार्थी किती आहेत? मी लाभार्थी नाही 2,20,000 रुपये अनुदान असताना आम्ही 2,20,000 मंजूर आहे, त्यांना 2.5 लाख मंजूर आहे, 2.5 लाख मंजूर केलेले, त्यांना 2.5 लाख मिळाले. एक मिनिट हा बघा, एक मिनिट क्लिअर करा की मोदी भक्त असतील, मोदी भक्तांच्या 7 बाऱ्यावर कर्ज काढलं का मोदीच्या 7 बाऱ्यावर कर्ज काढलं? त्यामध्ये नाही चुकीचं आहे, आरोप खोटा आहे, आरोप खोटा आहे. नवीन माणसांकडे जायचंय. येतो तर आता सांगलीला सिव्हिल दवाखाना आहे सरकारी, तो तिथं म्हणायचं आहे एखादा पेशंट गेला की ह्यो काँग्रेसनं बांधला, ह्याच्या आत जाऊन ही कुणाची मालकी आहे? काँग्रेसची आहे का भाजपची आहे? ही मालकी कुणाचीच नाही. तुम्ही इलाज ज्या वेळेला घ्यायला जाताय ना तर ते आरोग्याचे. आणि दुसरा विषय हे काय म्हणते ती, यांचं म्हणणं काय आहे की हे असले चिल्लर दवाखान्याचा चिल्लर विषय घेऊ नका. दवाखाना हा चिल्लर म्हणजे फालतू गोष्ट आहे. दवाखाना ज्याच्या बापाला अटॅक येतो, ज्याच्या खिशात पैसे नसतात ना अटॅक आल्यानंतर, त्याला कळतं की दवाखान्याचा मुद्दा किती महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना दवाखान्याचा मुद्दा खरोखर वाटणार नाही. लय बाबा महत्त्वाच्या जो जाधवाच्यात ॲडमिट करल, सांगलीला लय भारीतल्या दवाखान्यात ॲडमिट करल किंवा अजून कुठं करल फलाना, त्याला वाटणारच नाही दवाखाना किती महत्त्वाचा आहे. तेव्हा भाजपची जी भाषा आहे, महत्त्वाचं आहे की त्यांनी भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. येतो तुमच्याकडे येतो. इथं रोकटोकचे संपादक आणि एक राजकीय विश्लेषक मिलिंद पोळदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर तुम्ही आम्हाला जरा सोपं करून सांगा की इथं नेमका अंडर करंट काय सांगली लोकसभेत? सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे आणि तासगाव तालुक्यातले जे आत्ता जे उमेदवार आहेत, विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना भाजपने 3ऱ्यांदा संधी दिली आहे. भाजपचा आज देशातला जो टेकओव्हर पाहिला तर देशात त्यांची जे आत्ता जे सर्वे बघतात तर भाजप पुन्हा सत्तेत येईल असा सर्वे सगळीकडे दिसायला लागला आहे. आणि त्याच अनुषंगानं कार्यकर्त्यांमध्ये वाढता उत्साह लक्षात घेता आणि स्थानिक उमेदवार असल्यामुळे संजय काकांना या तालुक्यातनं लीड जाईल असा समज असणं काही चुकीचं नाही. दुसरी गोष्ट, मगाशी जी चर्चेमध्ये चालू होतं की काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादीचं काही इथं सेटलमेंट आहे का, तर सेटलमेंट हे नेते सांगणार नाहीत, तर जनता खाली काय ठरवलं त्यावर सेटलमेंट आहे की नाही ठरणार आहे. जर लीड दिलं तर सेटलमेंट म्हणणार, लीड नाही दिलं तर आमचं फाटलं म्हणणार. त्यामुळे ह्यात काही नाही आहे. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगतो, ससा आणि कासवाची गोष्ट तुम्ही ऐकल्यास लहानपणी. हे मगाशी म्हणले इथं विरोधकच दिसत नाही, कोण आम्हाला समोर कोण तुल्यबळ कोण दिसत नाही. ससा आणि कासव माझ्यावर शर्यत जिंकणार नाही असं वाढू सशाला. त्यामुळे कुणाला कधी कमी लेखायचं नसतं. युद्धात आणि निवडणुकीत कधी कोणाला कमी लेखू नका, ही लोकशाही आहे. त्यामुळं माझ्या भाजपच्या मित्रांना एक आव्हान आहे आणि विनंती आहे की कुणाला कमी लेखू नका. इलेक्शन आहे, इलेक्शनमध्ये तुम्ही आणखीन जोमानं प्रचार करा. विरोधकांना पण विनंती आहे, तुमच्यात जे आत्ता काय थोडेसे महाविकास आघाडीमध्ये थोडेसे उमेदवारीसाठी थोडी रसिकेत चालू आहे, ती लवकरात लवकर मिटून हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव चांगल्या पद्धतीनं आणि शांततेनं कसा पार पडेल याकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे. राहता राहिलं कामाचा विषय, तर कामं होत राहतील. जे काही कामं झालेत त्यासाठी समर्थक त्यांचे कामं झालेत म्हणून सांगतात, विरोधक कामं झाली नाही म्हणून सांगतात. पण जनतेला थेट ज्या लोकांना आता काय झाले, चैतनराव तुम्हाला सांगण्याची गोष्ट अशी आहे, गेल्या 5 वर्षात महाराष्ट्राचं राजकारण अत्यंत किळसवाणं झालेलं आहे. सर्वसामान्य लोकांना या राजकारणाविषयी चीड निर्माण झालेली आहे. मुख्य मुद्द्याकडे लोकांकडे दुर्लक्ष होतं आहे राज्यकर्त्यांचं. प्रत्येकजण ह्या पक्षात त्या पक्षात माकडानं उड्या मारल्यासारखं उड्या मारतोय. कपडे बदलल्यासारखे लोक पक्ष बदलायला लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नाविषयी यांना कोणाला काडीचीही जाण नाही आहे. गेल्या 5 वर्षातलं ह्या महाराष्ट्रातलं, या पुरोगामी महाराष्ट्रातलं राजकारण बघता एवढं सगळ्यांच्या लक्षात येतं आहे की हे राजकारण अत्यंत घाणेरड्या पातळीवर चाललं आहे. काल ज्याला आपण शिव्या देतोय हा माणूस भ्रष्टाचारी म्हणतोय, तो एका रात्रीत ह्या पक्षात येतो आणि तो सगळ्यात चांगला आहे म्हणून सांगितलं जातं. हे सगळ्यात घाणेरडा प्रकार आहे आणि हे लोकांना पटलेलं नाही आहे. हे कोणत्याही लोकांना पटलं नाही. अगदी भाजपचे मित्र आहेत त्यांनी जरूर सांगावं, त्यांनी जे भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांच्याबद्दल ह्यांचं मत 2 महिन्यापूर्वी काय होतं. त्यामुळं ते काय, ते फक्त वर्ण काय झालं आहे, वर्ण एक अदृश्य शक्ती आहे, त्यांच्यापुढं कोणाचंच काय चालत नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर सगळ्यांना म्हणा होय आला चांगला, त्यांच्याबरोबर असला की तो चांगला, दुसरीकडे गेला तो विरोधात, तो वाईट.
अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना जे प्रश्न आहेत, जे मगाशी मित्रांनी सांगितलं, अन्न वस्त्र पाणी निवार, ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीकडे आता ह्या चर्चेत कुठंतरी कुणीतरी लक्ष द्यावं असं वाटत होतं. तासगाव तालुक्यात सर्वसामान्य शेतकरी आता भरडला जातोय. द्राक्षाला दर नाही आहे, उत्पादन खर्च वाढला आहे, त्यावर कोणाचं लक्ष नाही. त्यावर एकाही डिबेटमध्ये कोणी चर्चा केली नाही की द्राक्षाच्या दराचं काय झालं. आता पाणी नाही आहे, तुम्हाला पटणारा M-पंचायतचा 150 रुपयाचा पुढा 350 रुपयाला लोक घाललेले आहेत. 100 रुपयांनी द्राक्ष द्यायला लागलेत. 4 किलोची पिठी तयार करायला किमान 250 रुपये खर्च होतोय आणि 100 रुपयांनी द्राक्ष द्यायला लागतात. ह्याच्यावर कोणच काही बोलत नाही. जबाबदार कोण आहे ही पॉलिसी? ही पॉलिसी प्रशासनात जे लोकप्रतिनिधी आम्ही निवडून दिले, त्या आमदार असतील आणि खासदार असतील, हे कशासाठी आहेत? एकीकडे सहानुभूती बघायची आणि इकडे लाड बघायची. ह्यासाठी जनता निवडून द्यायचं का? जनतेच्या प्रश्नासाठी कोण तर पुढं बोललं पाहिजे, जनतेच्या प्रश्नासाठी काहीतरी बोललं पाहिजे, आमदारांनी बोललं पाहिजे, खासदारांनी बोललं पाहिजे. तुमच्या राजकारणाविषयी आम्हाला काही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाहीत. पण सर्वसामान्य तालुक्यातले इथला जो शेतकरी आहे तो प्रचंड पिचलेला आहे, भरडला गेला आहे. निश्चितपणे मगाशी आमचे मित्र साहिलने सांगितले की बऱ्याच योजना आलेल्या आहेत, बऱ्याच पाणी योजना मंजूर झालेल्या आहेत. आम्हाला त्याबद्दल दोघांचे अभिनंदन आहे. परंतु आज ह्या परिस्थितीमध्ये या क्षणाला आत्ता तासगाव तालुका दुष्काळात झाला म्हणून सांगतायत. दुष्काळी कोणती उपाययोजना तासगाव तालुक्यात सुरू आहे? दुष्काळ तालुका म्हणून जाहीर केला आहे. तालुक्यात कोणतं दुष्काळी उपाययोजना चालू आहे? काही चालू नाही आहे. आता काही गावांना पाणी नाही आहे. टंचाईतनं कुठेही पाणी सोडलेलं नाही आहे, अजिबात नाही आहे. टंचाईतलं पाणी सोडलं म्हणजे परत बिलं पडलं, सगळ्या ग्रामपंचायतीला बिल आलेत, नारळ फोडायचं गेलं, एकदा आमदार जातात, एकदा खासदार जातात. हे दोघांचं आलं की यांची दोघांची 2 पोरं जातात. ही कुठला प्रकार आहे? हे अजिबात चुकीचं आहे. सर्वसामान्य लोकांसाठी इथं राबले पाहिजे. मगाशी यांनी मोदी भक्तांनी घरकुलाचा मुद्दा काढला. मुळात फक्त एक प्रश्न आहे माझा, माझं म्हणणं असं आहे की नरेंद्र मोदी म्हटले होते 2022 पर्यंत भारतामधील कुणीही नागरिक बेघर राहणार नाही. त्याच्याबद्दल यांनी बोलावं. आता मिलिंद पोळसरांनी अतिशय वास्तववादी अशी भूमिका मांडली की तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची वास्तविक यासाठी स्वतंत्र व्यवस्था तालुक्यामध्ये आहे. तासगावची कृषी उत्पन्न बाजार समिती हे तासगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उन्नतीचं साधन आहे किंवा त्याची ती व्यवस्था आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब गटांची सत्ता आहे. त्यानंतर आज या बाजार समितीच्या अक्षरशः दिंडवडे निघालेले आहेत. स्वर्गीय R.R. आबांनी बेदाण्याचं मार्केट जागतिक दर्जाचं व्हावं याकरिता 2006 पासून प्रयत्न केले होते. गेली 10 वर्ष आज त्या बेदाणा मार्केटची अवस्था अतिशय दयनीय आहे. अर्धवट बांधकाम पडलेलं आहे. पुढे त्याच्यावर कुठली काही उपाययोजना नाही. आज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणं अपेक्षित असतानासुद्धा आज बाजार समितीचे संचालक कर्मचाऱ्यांना दिवाळीमध्ये मिळणाऱ्या बोनसच्या पैशातून आपली घरं चालवतात. आज इतकी अवस्था वाईट आहे. वास्तविक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना, द्राक्ष उत्पादकांना, बेदाणा उत्पादकांना जबाबदार कोण आहे याला? कृषी उत्पन्न बाजार समितीचं विद्यमान संचालक मंडळ, त्यामध्ये जे सत्ताधारी गटाचे जे मंडळी आहेत ऐकूनच घेत नाहीत. आज महादेव नानासारखे काँग्रेस पक्षाचे नेते, आज महादेव नाना इतकं पोट तिडकीने त्या बाजार समितीच्या मिटिंगमध्ये भांडतात. भ्रष्टाचार बाहेर काढलेला आहे, संपूर्ण भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणलेला आहे. अतिशय चुकीच्या पद्धतीने त्याचं कामकाज चाललेलं आहे. परंतु बहुमताच्या जोरावर त्यांचं ऐकलं जात नाही. आज काँग्रेस पक्षाचे आमचे मित्र या ठिकाणी आहेत. आज त्यांनी सांगावं की आज महादेव नानांना त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत असताना बोलून दिलं जातं का? विचारू आपण त्यांना. नवीन काही जण आपल्यासोबत आहे, काय होईल वाटतंय तुम्हाला? आमचे लाडके नेते संजय काका पाटील हे खासदार झाल्यापासून गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये सिंचन योजनांना, रखडलेल्या सिंचन योजनांना गती देऊन या दुष्काळी भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याला नवसंजीवनी देण्याचा काकांनी प्रयत्न केलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये सिंचन योजनांचे कामं मार्गी लावण्यामध्ये यश आलेलं आहे. सर्वसामान्य शेतकरी प्रचंड सुखामध्ये आहे, कारण आज त्याच्या बांधावरती खऱ्या अर्थानं या ताकारी टेंबू म्हैसाळ योजनेचं पाणी आल्यामुळे शेतकरी सुखावलेला आहे. आज ही काकांनी नुकतेच परवा आदेश दिलेत. तारळी धरणातून कृष्णा कालव्यामध्ये पाणी सोडण्यासाठी परवा आदेश दिलेत. सातत्यानं दुष्काळी भागातल्या जनतेसाठी रात्रंदिवस काम करणारा खासदार म्हणून आमच्या जिल्ह्यातल्या खासदार संजय काकांची ओळख आहे. आणि रेल्वेची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, सिंचनाची कामं असतील, जिल्ह्यातल्या विविध तीर्थक्षेत्रांना दिलेला निधी असेल, इतकं मोठं प्रचंड विकासाचं काम खासदार संजय काकांच्या काळामध्ये झालं. विरोधक म्हणतायत की खासदार आम्हाला शोधावा लागत होता. खासदार म्हणजे जिल्ह्याचे कोण आहेत हे जिल्ह्याला माहिती नव्हतं. ते संजय काकांच्यामुळे माहिती झालं. आणि शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा काँग्रेसच्या 50 वर्षाच्या काळामध्ये त्यांना एक साधी वीट बांधता आली नाही. ते आमच्या खासदार संजय काकांनी करून दाखवलं.
पुतळा हा DM बापूंच्या काळातला आहे, त्यांना ते माहिती नसल्यामुळे मी दुरुस्त करतो त्यांचं. दुसरा मुद्दा असा आहे की द्राक्ष बागायतदारांच्या विषयावर जी आमची व्यापार जी संकुल आहे, ही जी मार्केट कमिटी आहे, त्याचं कायदं काढून घेतलेले आहेत या सरकारनं. त्याच्यामुळं जो बाहेरचा दलाल येतोय तो आमच्या बागायतदार शेतकऱ्याला गंड होतोय आणि कुठंतर पळून जातोय. पोलीस स्टेशनला जो गेला शेतकरी गेला की पोलीस स्टेशन म्हणते की अरे तुला कळत नव्हतं का, तू कशाला त्यांना माल गाठलास. म्हणजे सगळं होऊन शेतकऱ्यावर ढकललं जातंय आणि शेतकऱ्यालाच तिथं विलन ठरवलं जाते, पोलीस स्टेशनला असू दे किंवा सरकार दरबारी असू दे. त्याच्यामुळे बाजार समितीला सक्षम करणं ही सरकारची काम आहे. तर बाजार समितीचं तुम्ही कायदं काढून घेतले म्हणजे बिगर दाताचा वाघ म्हणजे ही आमची बाजार समिती आहे. तुम्ही आता संपवायचं आपल्याला, बोला तुम्ही, कन्क्लूड करा तुम्ही आणि संपवा. आज ह्या देशात चाललेल्या ह्या उत्सवात सगळ्यात महत्त्वाचा सगळ्यांचं दुर्लक्ष चाललं आहे. महागाई जेवढी वाढली, गॅस सिलेंडर असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, शेतकऱ्यांच्या प्रत्येक मालावर GST. एखादं जर आम्ही ट्रॅक्टर घ्यायचा झाला तर 35% GST आकारली जाते शेतकऱ्यांच्या एखाद्या खरेदी केली तर. त्याच्यावर कोणच बोलत नाही. सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की आज जेवढी महागाई झाली आहे शेतकऱ्यांच्या खिशात आज पैसा राहत नाही. कारण का प्रत्येक गोष्ट GSTनं, आज ड्रीप जरी करायचं झालं तर GST आहे, आज पाईपलाईन करायचं झालं तर GST आहे, मोटर घ्यायचं झालं तर GST आहे, ट्रॅक्टर घेतला तरी GST आहे. याच्या आधी 70 वर्षात GST प्रकार नव्हता, त्यामुळे शेतकरी समाधानी सुखी होता. आज ह्या 10 वर्षात शेतकरी किती सुखी समाधानी आहे. त्या काळात शेतकऱ्यांची न भूतो न भविष्यती अशी 70,000 कोटीची कर्जमाफी केली. त्यात आमच्या इथले आमचे मित्रसुद्धा त्यात आहेत. व्याजमाफी नाही, आमच्या इथे बऱ्याच मित्रांना त्याचा लाभ मिळाला. व्याजमाफी असेल, कर्जमाफी असेल, अवकाळी द्राक्ष बागा काढली असतील ना, तर अशा भरपूर त्यावेळेला 70,000 कोटीची कर्जमाफी व्याजमाफी त्या काळात झाली. पण आता घोषणा केल्या 1.5 लाख रुपये देतो, 50,000 रुपये देतो म्हणून सर्वसामान्य रेग्युलरला 50,000 रुपये देतो म्हटलेलं ते अजून खात्यावर आलेलं नाहीत. 15 लाख तर ती गोष्ट सोडून द्या. अशा प्रत्येक गोष्टी आहेत की ह्यांनी काय सांगाले, एक मिनिट काका, ह्यांनी काय सांगाले 70,000 कोटीची कर्जमाफी केली म्हणते. पण मोदी साहेबांनी प्रत्येकाच्या अकाउंटवर 1,16,000 कोटी सोडली. ती अजून चालू आहे, बाय प्रोसेस आहे. सांगा. आणि तुम्ही जे 70,000 दिलं ती धनदांडग्यांचं इमारती केल्या, गरिबांना नाही. 10 गुंठवाल्याचं अजून कर्ज आहे 50,000, ते मरायला लय भरायला. ही 4 एकर वरच्यांचं पेटलं, ह्यांचं पेटलं, एक मिनिट. GST हा कायदा पूर्वी व्हॅट होता आणि हा काँग्रेस सरकारनं आणला. आधार कार्ड हे काँग्रेस सरकारनं आणलं. त्यात अपग्रेड फक्त भाजपने केले. चांगली सुपबदा त्या ह्याच्यात आणलेले आहे. त्यामुळं GST भाजपनं लावली हे म्हणणं चुकीचं आहे. केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो, आजपर्यंतचे ज्या लाभाच्या गोष्टी होत्या म्हणजे शेतकऱ्यांना अगदी अवकाळीची असू दे मदत, दुष्काळीची मदत असो किंवा शेतकऱ्यांना कोणत्याही मार्गाने मिळणारी मदत आजपर्यंत कधीही शेतकऱ्याच्या स्वतःच्या सेव्हिंग अकाउंटवर आली नाही. गेल्या 5 वर्षामध्ये कोणतीही शासकीय योजना असेल, त्याचा लाभ असेल, शासनाची मदत असेल, हे कोणत्याही दलालाच्या हातामध्ये राहिलेलं नाही, सोसायट्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही, बँकांच्या हातामध्ये राहिलेलं नाही, बँकांचे जे अपेक्स बँक आहेत त्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाही, नाबार्डच्या हातामध्ये राहिलेलं आहे. सरकारकडून येणारा केंद्र सरकारकडून असो किंवा राज्य सरकारकडून असो कारभार पारदर्शक झाला, अतिशय भारत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात थेट सबसिडी अजून मिळाली नाही. गॅसची सबसिडी अजून लोकांना मिळाली नाही, तो पण जुमलाच होता. आणि अमित शहा एका इलेक्ट्रॉनिक मीडियाला सांगतात 15 लाख हा जुमला होता. म्हणजे काय. ठीक आहे. आता आपल्याला सामान्य माणसांच्या थोडक्यात प्रतिक्रिया घेऊन संपूया. काय वाटतंय सांगलीत काय होईल? सांगलीत 2 तुल्यबळ जर उमेदवार उभा राहिले तर काही सांगता येत नाही. बघा, सामान्य माणसं म्हणतायत तुल्यबळ जर उमेदवार असतील एकाच एक झाली की सांगता येत नाही म्हणतायत सामान्य नागरिक. काय होईल काका? काय सामील नाही होऊ शकत नाही. काय असेल कन्क्लूड करा आता तुम्ही. हो का. सांगली जिल्ह्याच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज आपण इथं सगळी चर्चा केली. पण एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, भाजपचा वाढता उत्साह आणि भाजपच्या उमेदवाराविषयी असलेली आता भाजपचा उमेदवार डायरेक्ट जाहीर झाल्यामुळं भाजपचे सगळे कार्यकर्ते प्रचाराला लागलेले आहेत. पण महाविकास आघाडीचा उमेदवार एक बाजूला नक्की झाला आहे, पण काँग्रेसचा त्याला विरोध आहे. पण महाविकास आघाडीने लवकर दोघांचे संगनमत करून कोणतरी उमेदवार एक फायनल करावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. नाहीतर
जे मगाशी भाजपच्या मित्रांनी सांगितलं की तुल्यबळ उमेदवार दिसत नाही आहे, तर विषय असा झाला आहे की दोघांच्या 2 उमेदवार इकडे मागणी वाढल्या, महाविकास आघाडीकडे उमेदवारीचीच मागणी वाढल्या, जी पूर्वी नव्हती, एवढी नव्हती. 2014 आणि 19 नंतर आत्ता जास्त मागणी वाढलेली आहे. काँग्रेसला पण उमेदवारी पाहिजे आणि चंद्रहार पाटलांना पण उमेदवारी पाहिजे. या दोघांपैकी कुणाला तर उमेदवारी लवकर महाविकास आघाडीनं फायनल करावी आणि ह्या निवडणुकीला सर्वांनी सामोरं जावं. पण एक गोष्ट नक्की सांगतो, सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा, पाण्याचा आणि माणसांचा अंदाज लागत नाही.